होय, माझं गाव बदलत आहे. बोरखेडे बुद्रुक पीराचे सुफी संत शाही दिलावर बाबा यांच्या प्रसिद्ध देवस्थानामुळे बोरखेडे बुद्रुकचे नाव सर्वत्र पोहोचले आहे. विशेष म्हणजे या गावाला पीराचे बोरखेडे असेच संबोधले जाते. गावात मुस्लिम बांधवांची संख्या कमी असूनही शाही दिलावर बाबा यांचा यात्रोत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. इथे प्रायोगिक शेती केली जाते. कापूस, केळी व मका ही पिके घेतली जातात. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी शाही दिलावर बाबांचे स्मरण करूनच बोरखेडे गावाच्या विकासाचा पाया रचला आहे. पाण्याची टाकी असो, डेरावल्ली ते बोरखेडा बहाड आणि गिरणा नदीवरचा पूल, आपल्या नवीन विहिरीला अजून दादांनी मंजुरी आणून परत नवीन विहीर, पाईपलाईन, म्हणजे जे कामं दिले आमच्या गावाला, भूतन भविष्य होणारे कामं आमच्या गावाला दिले. आमच्यावर असणारं दादांचं प्रेम पाहून आम्हाला असं वाटतंय की दादांनी मायनसमध्ये गाव असून सुद्धा दादांनी 14 कोटीचे कामं दिले. गत 5 वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी वेळोवेळी बोरखेड्याच्या ग्रामस्थांशी चर्चा करून गावाच्या प्रगतीला चालना दिली आहे. बोरखेडे बुद्रुक शिवारातील 670 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान एकूण 1,28,83,620 रुपये जमा करण्यात आले आहेत. बोरखेडे बुद्रुक येथील पाणी पुरवठा योजना 95,93,000 रुपये निधीतून पूर्ण करण्यात आली आहे. वरखेडे लोंढे धरणावरून बंदिस्त कालव्यासाठी 612 कोटी रुपये मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. बोरखेडे येथून बंदिस्त कालवा जाणार असून या माध्यमातून गाव सुजलाम सुफलाम होणार आहे. डेराबर्डी, चैतन्य तांडा, करगाव, तरवाडे, बोरखेडे पीराचे बहाड रस्ता सुधारणा 12 कोटी रुपये मंजूर निधीतून चालू आहे. न्हावे चौफुली ते रहुपुरी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा 2,50,00,000 रुपये निधीतून प्रगतीपथावर आहे. बोरखेडे बुद्रुक गावाजवळ पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम 2,15,00,000 रुपये निधीतून सुरू आहे. तर बोरखेडे बुद्रुक ते ढोमणे फाटा रस्ता सुधारणा 2 कोटी रुपये निधीतून प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय मार्ग 211 डेराबर्डी ते तालुका हद्द रोड, बोरखेडे ते बहाळ दरम्यान गिरणा नदीवर मोठा पूल 12 कोटी रुपये निधीतून प्रस्तावित आहे. बोरखेडे पीराचे येथे मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी 5 लाख रुपये निधी, तसेच बोरखेडे ते रहिपुरी दरम्यान कॅनॉलवर स्लॅब ट्रेन बांधकामासाठी 1 कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे. बोरखेडे बुद्रुक येथे रस्ता सुधारणा 10 लाख रुपये निधीतून होणार आहे. तर आम्हाला खूप आनंद होतो सांगताना की दादांनी आम्हाला खूपच चांगले काम आमच्या गावासाठी दिलेलं आहे. तर ते कामं आता आज सांगताना आम्हाला खूप अभिमान वाटतोय की दादांनी आमच्या गावासाठी आतापर्यंत जे काम कोणी केलेलं नव्हतं ते काम दादांनी करून दिले. दादांनी परत विद्यार्थ्यांसाठी सायकलही दिल्या, लहान शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सायकल दिल्या आणि असे बरेच काम दादांनी केले. चाळीसगाव तालुक्यात लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मेळावा घेतला. यामुळे तालुक्यातील 1 लाखाहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रत्येकी 7,500 रुपये जमा झाले आहेत. माय माऊलींचा आदर हा अजेंडाच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यात राबवला आहे. दादासो मंगेश चव्हाण यांनी तालुक्यात कोणत्या आणि किती प्रकारे विकास निधी दिला आणि त्यांच्या विकासातून तालुक्याचा किती विकास झाला. तर आमच्या गावाचा विचार केला तर आमच्या दादांनी आमच्या गावातील 20 ते 25 वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता जो तरवाडे ते बोरखेडा, तो रस्ता भूतोन भविष्य कधीही कोणाकडनं झाला नाही, तो आमच्या दादांनी करून दाखवला. डेराबर्डी तर बहाड हा रस्ता पास करून दादांनी बहाड आणि बोरखेडा या गावाला जोडणीचं कार्य केलं. ते दुसऱ्यांदा भरघोस मतांनी विजयी होतीलच अशी प्रार्थना बोरखेडेकरांनी शाही दिलावर बाबा यांच्या कबरी समोर केली आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेश दादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश दादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश दादा शेतकरी पुत्र.